चौधरी यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। पंचांना विनंती केली आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। पंचांना विनंती केली आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। गुणलेखक आपण फक्त आणि फक्त ग्राउंड मध्ये लक्ष केंद्रित करायचे। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय मुकेश जोशी मित्र, आपण या स्पर्धेमधून आकर्षक ट्रॉफीज पाहतोय। प्रत्येक दिवसामधून उत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेयर ऑफ डे म्हणजे प्रत्येक दिवसामधून जे उत्कृष्ट खेळाडू असेल त्या खेळाडूसाठी ज्यांच्याकडनं ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झालेली आहे त्या ट्रॉफीचे पुरस्कृत करणारे सन्माननीय मुकेश जोशी यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं। पंचांना विनंती असेल सामना सुरू करा। टाइम लावला इकडं, तुम्ही तिकडं लावा। चार वाजून 53 मिनिटं झालेली आहेत। पहिल्या 3 ओव्हरसाठी फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय नाना गोंधळी यांना देखील करू आपण सन्मानित। अमर कासने या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून एक चांगली ब्रेकिंग न्यूज आहे। पूर्ण वर्षभरासाठी जो फलंदाज चौकार षटकार किंवा विकेटची हॅट्रिक साधेल त्याच्यासाठी त्यांच्याकडनं 555 रुपयाचं कॅश प्राइज देखील जाहीर झालेलं आहे। कॅमेरामन आपण थोडंसं स्टेज कव्हर करा। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय मनोजी पाटील झालेलं आहे। ओके, विलाजी बाळू यांना देखील आपण करूया सन्मानित। भिवंडी विलास बाळू यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं। त्यानंतर सन्मानित गणेशजी ठाकरे भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे जे मेंबर आहेत सदस्य आहेत गणेश ठाकरे यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित गावदी वडगर संघाचे नामांकित क्रिकेटर आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडे उत्तम शामियाना या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाला ते सन्माननीय कमलाकर पाटील, वेलकम। गावदेवी रांजोळी संघाचे सर्व आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण विनोदजी ठाकरे, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। त्यानंतर माजी सदस्य ग्रामपंचायत दोळी सन्मान चंद्रकांतजी पाटील, ओडीगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आणि क्रिकेटचे निष्किम चाहते यांना देखील करू आपण सन्मानित। ओके, ऑर्गनाइज कमिटी। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला। चेंडू जातो वाडिश, लॉंग ऑन सीमा रेषा क्लिअर करतो। चौकार देखील चौकार संघ धावसंख्या 4 ने पुरस्कृत धावसंख्या होती ती 14 षट क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे। एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सक्रम सुरुवात आपण पाहतोय। गोलंदाज राजन याचा चांगला सभाचार पहिल्या ओव्हरमधून घेतला जातोय। खास करून फलंदाज आपण रवी आणि दिनेश, रवी याच्या बॅटमधून देखील 2 चौकार, सलग 2 चेंडूमधून 2 चौक। बघा वेलेचं बंधन आहे, वेलेचं सहकार्य करा। वेलेसाठी आम्ही तुमच्यासाठी थांबू शकतोय, तुम्ही आमच्यासाठी थांबाल, मात्र बेल तुम्हा आम्हासाठी थांबणार नाहीये। गोलंदाज राजन
आता मात्र दांडा गोल अराउंड द लेग त्रिपळीच फलंदाज बहतोय. खऱ्या हाताने यष्ट्या सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला, दांड्या दाखवल्या आणि त्या गोलंदाजांना वाकवल्या. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय विनोदजी ठाकरे. खऱ्या त्यांच्या संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय अव्वल दर्जाची कामगिरी केलेली आहे. त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहे. आज त्यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट बासमान मैदानामधून जातोय नितीन. चला बेल कमी घ्या, स्पीडअप करा. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा प्रतिबल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. गावदेवी 40+ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 थरार. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरा गोलंदाज येतो बिंदास. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. दोन्ही संघाने बेलेचं बंधन आहे बघा. आपण जर बेल जास्त घ्याल तर कदाचित जो संघ बेल विलंब करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. बघा पहिलं षटक कंप्लीट 5 मिनिटांमध्ये संपवलं होतं, मात्र दुसऱ्या ओव्हरसाठी कुठंतरी आपण थोडंसं विलंब उशीर करता. बिंदास वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं. हलक्यात मध्ये फक्त आणि फक्त चेंडूला थोडंसं टॅप केलं. चेंडू जातो ऑफसाईडला. एक धाव घेण्याची संधी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीये. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती नितीन याला. न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. गोलंदाज बिंदास. बिंदास या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. सेफ लँड होताना चेंडू. राजन याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला, मात्र राजनला तो चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाहीये. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फाटका चेंडू येतोय मिडअपला. एक 2 धावा घेण्याची संधी देखील पुन्हा प्राप्त झाली आहे. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 7. तर मात्र चेंडू पुन्हा एकदा मोठा फाटका आहे. चेंडू लॉंग ऑफला येतोय. पुन्हा एकदा राजनेच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केले जातात. 21. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. स्क्वेअर ऑफ विकेट. 1 बॉन्स. एका
टप्प्याने मात्र चेंडू सीमार्श क्लिअर करतोय. चौकाने संघा धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरकली. धावसंख्या होती ती 25 षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आणि चांगली धावसंख्या या ठिकाणी सर्व्हिस संघाच्या माध्यमातून आज सर्व्हिस संघाने देखील या स्पर्धेमधून अतिशय चांगला खेळ केलेला आहे. बॉल दे अल्पेश, बॉल दे ना जुना. चला थोडस स्पीडअप करा. या अजून बॉल दे संतोष. हॅलो ग्राउंड जरा मॅचला बोला ना काय झालं. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजलाय. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. हॅलो तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर, करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्मानित उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण आणि गावदेवी रांजोळी संघाचे सर्व करता धरता सन्माननीय विनोदजी ठाकरे यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी सन्माननीय अर्षद मात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी करायचं आहे. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा, मान्यवरांचं, पाहुण्यांचा. सन्माननीय विनोदजी ठाकरे, एक भिवंडीचं फार मोठं नाव आहे, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. धन्यवाद. दोन षटकांचा खेळ संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पाहिलं, सांघिक तिसरं. मागच्या सामन्यामधून खऱ्या अर्थानं अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण ज्याची पाहिली किशोर पाटील येतोय तिसऱ्या षटकात त्यांना. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाज किशोर पाटील येतोय आणि किशोर पाटील याचा पहिला चेंडू पेस करतो. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका, स्क्वेअर विकेट, 1 बाउन्स. एका टप्प्याने मात्र क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. बघा अध्यक्ष साहेब देखील या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. गोलंदाजी करण्यास सांगाल की फक्त आणि फक्त तुमच्याकडे या ओव्हरसाठी 2 मिनिटांचा अवधी आहे. 4:53 सामन्याला आपण सुरुवात केलेली आहे. तिसऱ्या षटकाला थोडासा उशीर विलंब फार कमी करायचा. या ठिकाणी स्विचेट अतिशय गोड फटका. चौकार येतोय पुन्हा एकदा दिनेशच्या बॅट मधून. या चौकार संघात धावसंख्या झपाट्याने पुढे सकते. धावसंख्या होती ती 39. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करणारा संघ आपण पाहतोय. जय भोलेनाथ सरवली पाडा. आजच्या स्पर्धेतनं खऱ्या अर्थानं जो संघ विजय संपादित करेल तो डायरेक्ट अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार आहे.
लकी ड्रॉच्या आधारे हा चेंडू देखील स्वेअर आहे. एव्हरी डे इज नॉट संडे. प्रत्येक दिवस रविवार नसतोय. मागच्या सामन्यामधून अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती किशोर याची, मात्र या सामन्यामधून महत्त्वाच्या सामन्यामधून ती सजेशी कामगिरी त्याला साधता येत नाहीये. म्हणून म्हटलं जातं एव्हरी डे इज नॉट संडे. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा. दोन दवाखान्याची संधी झाली कारण की क्षेत्ररक्षक थोडासा थंबल झाला होता. दोन फलंदाज दक्ष आपण पाहिले. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा बिग हिट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाहीये. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. फलंदाज दिनेश याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न. महत्वाची विकेट प्राप्त करताना या ठिकाणी गोलंदाज किशोर पाटील. बिग विकेट. नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून रवाना होतोय. संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड मंगेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज किशोर पाटील. या ठिकाणी मात्र अनसाडला खेळण्याचा प्रयत्न मंगेश याचा परिपुढे असफल होतोय. टायमिंग किती ना तर 3 षटकांच्या अंती धावसंख्या ती 42. चला तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक सांघिक चौथा गोलंदाज तो अंबादास. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अंबादास. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका. बिग हिट. चेंडूची लाईन खऱ्या अर्थानं लवकर रीड केली. ऑनसाचा बिग ब्लास्ट आपण फलंदाजाच्या बॅटमधून पाहिला आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क. चला वेल कमी घ्या. स्पीडअप करा प्लीज. पुन्हा आम्ही सूचना करतो की वेळेच्या संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कारण वेळेसाठी आम्ही तुमच्यासाठी थांबू, तुम्ही आमच्यासाठी थांबाल, मात्र वेळ तुम्हासाठी थांबणार नाहीये.
थोडासा मिसटाइम स्ट्रोक आपण पाहतो. चेंडू मिड ऑफला येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल. फेक मात्र थोडीशी ऑन रॉंग एंड झाली आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 50. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खेळाडू कक्षामधून देखील आपण टाळ्यांचा आवाज ऐकतोय. नितीनच्या बॅटमधून आतापर्यंत आपण तब्बल 24 धावा पाहिल्यात. 7 चेंडू पेस करताना अतिशय चांगली फलंदाजी. आता मात्र आउट. हा चेंडू देखील जाईल चौकार. आता मात्र एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करतोय. धावसंख्या 54. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अंबादास. स्ट्राईक रोटेट करतो नितीन. अतिशय चांगला चेंडू दिसतो. चेंडू सुंदरसा फटका देखील आपण पाहिला. आता मात्र पंचांचं बोट देखील आकाशाकडे. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचू शकला नाही. महत्वाचा फलंदाज धावचित स्वरूपाने बाद झाला. खऱ्या अर्थानं स्ट्राईक रोटेट करण्याची संधी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. नेक्स्ट बॅट्समन जातोय साईनाथ. चला येणारा जाणार फलंदाज. आपण देखील ते 30 यार्डचं जे सर्कल आहे ते कंपल्सरी थोडंसं क्रॉस करायचं आहे. बघा दोन्ही संघांना खऱ्या अर्थानं अंतिम सामना केल्याचा आहे. त्या अनुषंगाने तुम्ही देखील वेळेचं सहकार्य करा. कारण की आपल्याकडे वेळ असला तर आपण जास्त ओव्हर खेळू शकतोय. मात्र सूर्यास्त देखील असताना चाललेलं. त्या अनुषंगाने प्लीज प्लीज तुम्हाला विनंती आहे की आपण वेळेचं सहकार्य करा. कारण की वेळेसाठी तुम्ही आम्ही सर्व थांबू. मात्र वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फलंदाज निश्चित थोडासा चप्पल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील त्याचा आपण प्रॉपर पाहिला. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मिडल ऑफ बॅट चेंडू त्याला घेता आली नव्हती. थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज होतो बीट. कमालीची गोलंदाजी. धावसंख्या होती ती 55 आणि विजयाचं लक्ष असेल 56 धावांचं. वेलकम राजू पाटील. वेलकम सूर्यकांत दादा. चला पिंपला संघाचा कॅप्टन आपण देखील मैदान लगेच खाली करा. पिंपला संघाचा कॅप्टन शरददादा भोईर आपण देखील आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. शरददादा भोईर सरवली संघाचा कॅप्टन आपण देखील बिना विलंब लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. राजू पाटील आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. वीर तानाजी दापोडे संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे. तुमच्या समेत सूर्यकांतदादा पाटील, 56 धावांचं लक्ष आहे. बघा दादा विनोद भाऊ तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य आणि दापोडगाव संघाचे माजी कॅप्टन चिंतामण पाटील यांच्याकडे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज आहे. या सामन्यामधून या चषकावर आपण जर नाव कोरलं तर तुमच्या संघाला त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. चला लगेच दोन्ही संघांनी सामन्याला सुरुवात करायची आहे.
56 धावांचं लक्ष्याचा पाठलाग तुफान पिंपळ संघाला करायचा आहे. क्वार्टर फायनल चा मोठा सामना मैदानातून सुरू आहे आणि जो संघ या सामन्यातून विजयी होईल तो गावदेवी रांजनोली या संघाबरोबर अंतिम फेरीमध्ये खेळेल. म्हणजे हा सामना सेमी फायनल. नक्कीच आजच्या गटातून जो अंतिम विजेता होईल तो थेट फायनलमध्ये फायनल सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. गावदेवी ओले आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम तिसरा दिवस आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण कुंदनजी पाटील साहेबांना पाहतोय. त्यांच्या समेत विनोददादा ठाकरे, ओलीगावचे समाजसेवक हर्षलजी गणेश म्हात्रे, विलास बालू पाटील, मनोज भाऊ पाटील, त्यानंतर आमची संपूर्ण गावदेवी 40+ टीम, तसेच सन्माननीय अध्यक्ष अरविंदजी बोरी साहेब. तर लगेच आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत. धन्यवाद. जगदीश म्हात्रे आणि संतोष माली ही सलामीर जोडी खेळपट्टीवर चाललेली आहे. 24 चेंडूमध्ये विजयासाठी 56 धावांचं लक्ष्य आहे. अगदी हा सामना क्वार्टर फायनल म्हणण्यापेक्षा सेमी फायनल, कारण की या सामन्यातून विजेता हा अंतिम फायनल सामना खेळण्यासाठी दाखल होईल. काल गावदेवी रांजनोली संघाने जय बजरंग कारिवली संघाला पराभूत करून सरपंच उपसरपंच चषकाच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. बरोबर 20 मिनिटांमध्ये आपल्याला ही दुसरी इनिंग कंप्लीट करायचे. जय भोलेनाथ सरवलीपाडा. नक्कीच आपण दापोडे संघाचा अपडेट पाहिला तर चाचणी स्पर्धेचा विजेता आणि दमन दौरा 2024चा संघ विजेता राहिलाय. नक्कीच 2 ट्रॉफी जिंकलेत, मात्र अतिशय महत्वाच्या एक चाचणी स्पर्धा आणि एक दमन दौरा. सध्या टॉप 10 मध्ये नंबर 1 वर गावदेवी भादवड संघ रँक करतोय. 2 अंतिम विजेते, 1 द्वितीय. वीर तानाजी दापोडे 2 अंतिम विजेते आहेत. विक्रम स्पोर्ट वडुणगर 2 अंतिम विजेते आहेत. गावदेवी वेले 1 प्रथम, 1 द्वितीय, 1 तृतीय विजेते आहे. जय बजरंग कारिवली 1 प्रथम, 1 तृतीय आणि 1 चतुर्थीय. गावदेवी अंजूर 1 प्रथम, 1 चतुर्थीय. एजी स्पोर्ट निंबवली 1 प्रथम. श्री वेताल कोपार 1 प्रथम. जय भोलेनाथ सरवलीपाडा 1 प्रथम आणि अष्टविनायक ठाकूरपाडा 2 द्वितीय आणि 1 चतुर्थीय. असे टॉप 10 चे हे 10 संघ सध्या चालू हंगामामध्ये चांगली कामगिरी करतायत. गेम ऑन. गोलंदाज नामदेव चौधरी. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिले चेंडूला इनसाइड आउट उडवलाय. झेलची शक्यता होती, झेल ड्रॉप झालाय. बाजीराव यांच्याकडून थोडीशी चुकी, नाहीतर प्रयत्न चांगले होते. अगदी मिडऑफला होते, इनफिल्डच्या आतमध्ये. बाजीराव एक जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे चांगले क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात. दोन धावा आल्यात पहिल्या चेंडूवर. त्यानंतर हा चेंडू आलाय वाईट. माणूस कायद्यात राहिलो का फायद्यात असतोय. इथे नामदेव चौधरींचा चेंडू काही कायद्याच्या बाहेर आहे आणि पंचांनी त्याला वाईट घोषित केलाय. वाईट ना धावसंख्या 3 अंकावर. उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि मान्यवरांचं आणि युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडले सर्व प्रेक्षकांचं सरपंच उपसरपंच चषकामध्ये खूप खूप स्वागत. चेंडू हवेमध्ये आणि चांगला झेल. फलंदाज बाद जगदीश म्हात्रे. येणारा जाणारा फलंदाज आपण तयारीत राहा, कारण की मित्रांनो बघा आपल्याकडे आता वेळ कमी आहे. 5 वाजून 22 मिनिटं झालेली आहेत.
अजून आपल्याला एक या स्पर्धेचा अंतिम फायनल सामना देखील खेळवायचा आहे. छत्रपती भगत इनॅट नंबर 3 वर जगदीश मात्रे बाद झाल्यानंतर छत्रपती भगत मैदानामध्ये चाललेले आहेत. अतिशय चांगली स्पर्धा. सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघांनी सहभाग घेतलाय. काल जय बजरंग कारिवली संघाला पराभूत करून विनोददादा ठाकरे यांचा संघ गावदेवी रांजनोली अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आणि या सामन्यातून विजेता आणि मेगा फायनल असा सामना होईल. नामदेव चौधरी मीडियम फास्ट गोलंदाज आहेत. ओव्हर द विकेट. इथे हा चेंडू अगदी ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक रवी भोईर आहेत. दुसरीसाठी धावतायत. चेंडू गॅदर करता आला नाहीये. संतोष माली डेंजर एंडला आपल्या घरामध्ये सुखरूप मिळतील 2 धावा. 2 धावींनी संघाची टोटल 5. 3 चेंडू टाकून झालेत. पहिल्या चेंडूवर 2, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर आल्यात धावा 2. एकूण टोटल 5. पुढील चेंडू. इथे चेंडूला अगदी थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. इथे एकच सिंगल धाव आलेली आहे. नितीन तरे यांना आपण पाहतोय. इनफिल्डच्या आतमध्ये दिनेश पाटील यष्टीरक्षक आहेत. 4 चेंडूमध्ये 6 धावा झालेत. अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. नामदेव चौधरी. इथे संतोष मालीनं चेंडूला अगदी मिडॉन मधून खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकतर्फी प्रयत्न झाला होता. संतोष माली तयार नव्हते. छत्रपती भगत दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये होते. अखेरकार आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा सुखरूप पोचलेत छत्रपती भगत. धाव मिळाली 1. एका धावीने संघाची टोटल 5 चेंडू 1 बाद 7. 56 धावा बनवायच्या आहेत. शेवटचा 1 चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शिल्लक. हा चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. खूप खराब लाईन. पंच भाऊ पाटील सरांनी आम्हाला इशारा केलाय की हा चेंडू वाईट. धावसंख्या 8. 8 धावा झाल्यात. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. जेलच्या खाली यष्टीरक्षक दिनेश पाटील. फलंदाज बाद छत्रपती भगत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 बाद धावा बनलेत 8. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुफान पिंपला संघ पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी संत आणि शांत सुरुवात करताना फास्ट केला. प्लीज सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय आपण एकत्र येऊ नका. खास करून क्षेत्ररक्षण करणारा संघ जय भोलेनाथ सरवलीपाडा तसेच येणारा जाणारा फलंदाज आपण देखील तयार यायचं आहे. नवीन जाणारा फलंदाज आपण टी शर्टची जी सर्कल आहे ती क्रॉस करत चला. गोलंदाज रतन. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे नक्कीच अगदी फटाक्यांची आतिषबाजी. सरपंच उपसरपंच चषक 2024 स्पर्धेला
भेट देण्यासाठी काही आमच्या महिला वर्ग ग्रामपंचायत कमिटी ओली या माऊलींचे इथे शुभागमन होतोय. वेलकम. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या नावाने मित्र आपण ही स्पर्धा पाहतोय, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत ओळी सौभाग्यवती सपना यतीश मात्रे या माऊली या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या समेत कुंता विष्णू पाटील ज्या विद्यमान उपसरपंच आहेत, आणि त्यांच्या समेत माजी उपसरपंच विद्यमान सदस्य रोहिणीताई म्हात्रे, या तिन्ही मान्यवरांचं मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. नंदू बजागे, आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. नंदू बजागे साई नेटवर्क केबलचे प्रोप्रायटर मालक आहेत. 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेटर. खऱ्या अर्थानं तुम्ही देखील स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. नंदू बजागे, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. नक्कीच सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत कमिटीची मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं आणि ते विद्यमान ग्रामपंचायत सरपंच सौभाग्यवती सपना यतीश म्हात्रे आणि उपसरपंच कुंदाताई विष्णू पाटील या माऊलींचे इथे शुभागमन आणि माजी उपसरपंच सौभाग्यवती रोहिणी गणेश म्हात्रे या माऊलींचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आलाय षटकार. काळूराम आज चांगली फलंदाजी करतोय. नक्कीच गुरुदत्त मानकुली संघाला पराभूत करण्यामध्ये याचा सिंहाचा वाटा होता. वेलकम नंदूजी बजाके. या 7 धावींनी संघाची टोटल 17 झालेली आहे. 10 चेंडूमध्ये 17 धावा आलेत. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रतन. इथे बॅटची आउटसाइड एज. दिनेश इष्टांच्या मागे झेल टिपतोय. फलंदाज बाद कालूराम. मोठी विकेट. इथे स्वतः संघाचे संघनायक शिवाजी म्हात्रे मैदानामध्ये इंटर होत आहेत. 3 बाद 17 धावा 11 चेंडूंचा खेळ संपलाय. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. तुफान पिंपळ संघाच्या वतीनं जगदीश म्हात्रे महत्वाच्या सामन्यातून 2 या धावसंख्येवर बाद झाले. संतोष माली 3 वर खेळत आहेत. छत्रपती भगत 3 वर बाद झालेत. कालूराम 7 वर. इथे दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू ऑन दी कार्पेट. विसेप मध्ये शतरक्षक चेंडूला सोडतायत. फक्त मिळेल 1 धाव. फक्त 1 धाव मिळेल. 2 ओव्हर 3 विकेट 18 धावा. अतिशय चांगली स्पर्धा. सलग 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघ सहभागी झाले होते आणि त्या 24 संघामधून आज हे 3 संघ इथे उरलेले आहेत. बघूया गावदेवी रांजनोली, तुफान पिंपलास की जय भोलेनाथ सरोलीपाडा सरपंच उपसरपंच चषकाचा विजेता कोण, याचं उत्तर आपल्याला काही मिनिटांमध्ये मिळेल. जरा फास्ट केला प्लीज, जरा फास्ट केला. नक्कीच बघा, जर तुम्ही अधिक वेळ घेतला या सामन्यासाठी तर अंतिम सामना आपल्याला कमी ओव्हरचा खेळवला जाईल. प्लीज जरा वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. साई पाटील चेंडू चाललाय अगदी डीप थर्डमॅन रिझनकडे. 2 धावा शिवाजी म्हात्रेने संतोष मालीने पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 20. 13 चेंडूमध्ये 20 धावा आलेत. इथे चांगला चेंडू, भरपूर शपल क्रॉस झाले होते. दिनेश चेंडूला उचलतोय. डायरेक्ट हिटची संधी होती, मात्र शिवाजी आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचलेत. 2 धावा मिळतील.
2 धावेनी संघाची टोटल आता धावून पोहोचली ती 22 वर. अजूनही विजयासाठी 10 चेंडू आणि 34 धावा शिल्लक आहेत. इथे वाईटचा इशारा आलाय. वेलकम छत्रपती भाऊ. गावदेवी ओली संघाचे एक सिनियर खेळाडू सुस्वागतम. अगदी सर्व सदस्यांची चांगली मेहनत या स्पर्धेसाठी आहे. स्वतः अरविंदजी भोईर साहेब अगदी पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत इथे आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. पुन्हा एक वाईट येतोय. सलग 2 वाईट साई पाटीलने ओव्हरमध्ये टाकलेत. धावसंख्या 24. 10 चेंडू 32 धावा. 10 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. 10 चेंडू मध्ये 32. इथे चांगला चेंडू पडतोय. 22चा इशारा आलाय. पुन्हा एकदा आता इथे सिंगल डबलनी काही फरक पडणार नाहीये. जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाला जर अंतिम सामना खेळायचा असेल तर तुफान पिंपळास संघाला अगदी तुफानी फलंदाजीची आता गरज आहे. इथे फलंदाज धावचे झेलबाद संतोष माली बाद झालाय. चला नेक्स्ट पर्यंत आपण देखील स्पीडअप करा. वेल कमी घ्या. चला चला प्लीज. लगेच 30 यार्डचं जे सर्कल आहे आपण कंपल्सरी क्रॉस करायचंय. बघा ही स्पर्धा गावदेवी ओली संघाची नसून आपली स्वतःची स्पर्धा आहे. आपल्यालाच अंतिम सामना खेळायचा आहे मित्रांनो. वारंवार तुम्हाला पुकार देणं हे उचित नाहीये. सर्व खेळाडूंनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आयोजक जेव्हा स्पर्धा ठेवतायत तेव्हा ती स्पर्धा त्यांच्यासाठी नसून आपल्यासाठी आहे आणि ती स्पर्धा त्यांची नाही आहे तर आपली आहे असं समजून सर्वांनी शिस्तीमध्ये खेळ करायचा आहे. इथे हा चेंडू अगदी शरीरावर आदळलाय. किशोर बीट होतोय आणि साई पाटीलनं या ओव्हरमध्ये अगदी 2 जर वाईट चेंडू सोडले तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त आणि फक्त धावा बनल्यात 25. 56 धावांचं लक्ष. इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा आलाय डॉट. 3 ओव्हर 4 बाद 25. आता 7 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. नक्कीच खूप मोठं लक्ष आहे आता शेवटच्या 7 चेंडू मध्ये. पहिल्या मॅच मध्ये 12 मध्ये 36 सहजरित्या पूर्ण केल्या होत्या. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय कुंदनजी पाटील साहेबांना. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय अरविंदजी भोईर साहेबांना आणि मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय ओली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि गावदेवी ओली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यतीश म्हात्रे यांच्या सौभाग्यवती सपना यतीश म्हात्रे आणि विद्यमान उपसरपंच कुंदा विष्णू पाटील आणि माजी उपसरपंच रोहिणीताई गणेश म्हात्रे या माऊलींना देखील आपण पाहतोय. सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. 6 चेंडू 31 धावा. अंतिम सामन्यामध्ये कोण पिंपलास की सरवलीपाडा. चेंडूला अगदी डेपा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक सिंगल धावेसाठी शिवाजी म्हात्रे यांनी खेळून काढलं होतं. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. 5 चेंडू मध्ये 5 षटकाराची आवश्यकता आहे. आता सामना कठीण झालाय तुफान पिंपळास संघासाठी. 5:36 झालेली आहेत. जरा फास्ट केला. चांगला चेंडू. इथे किशोरच्या बॅटवर चेंडू येत नाहीये. गोलंदाज बालाराम भोईर यांनी 50+ जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेचे संयोजक इथे चेंडूला उडवलाय आणि चांगला झेल. फलंदाज बाद शिवाजी म्हात्रे.
रतन एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. तीन चेंडू आणि 30 धावा. आता धावा 30 आहेत, चेंडू फक्त 3. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये एका चेंडूवर 10 धावा नाही आहेत. बालाराम भोईर अगदी जे भोलेनाथ सरवली पाडा संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. कुणाल पाटील आलाय. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. हॅलो, गावदेवी रांजणोळी संघाचा कॅप्टन आपण आपला परिपूर्ण संघ घेऊन स्टेज समोर यायचंय. गावदेवी रांजणोळी संघाचा कॅप्टन अजून एक डॉट. आपण स्टेजच्या समोर लाईनअप करायचंय. फक्त एक चेंडू अंतिम. इथे फलंदाज बाद झालेत. कुणाल कॉट बी आहे. नक्कीच बालाराम भोईर यांच्या खात्यामध्ये एक विकेट ऍड होईल. शेवटचा एक चेंडू. फक्त आणि फक्त धावा बनवल्यात 27. दोन्ही संघ एकाच पंचकृषीतील नक्कीच अगदी अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी फक्त एक चेंडू दूर आहे. जय भोलेनाथ सरवली पाडा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन शरदजी भोईर, अभिनंदन ऑल टीम. जय भोलेनाथ सरवली पाडा. चला संघनायक साई पाटील आपण जरा फास्ट या सामन्याचा सामनावीर आपण नंतर देऊ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपला परिपूर्ण संघ घेऊन आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. सरवली विपक्ष रांजणोळी दोन्ही संघाचे कॅप्टन विना विलंब लगेच आपण या. शरददादा आपला संघ घेऊन आपण यायचा प्लीज. टीम मीटिंग प्लीज करू नका शरददादा. चला रांजणोळी संघाचा संघनायक आपण लाईनअप करायचं आहे आणि मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या स्टेजच्या समोर यायचं आहे. मुख्य व्यासपीठाच्या खाली यायचं आहे. आदरणीय कुंदनजी पाटील साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या नावाने मित्र खऱ्या अर्थानं आपण या चषकाचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. सरपंच मॅडम, उपसरपंच ताई आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य रोहिणीताई, सर्व मान्यवर आपण या. माजी सरपंच सन्माननीय निलेशजी जाधव, विलास भाऊ आपण देखील या. विलास पाटील